सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। मंडळी, एका नाटकाच्या प्रयोगामध्ये होणार आहे एक सरप्राईज एंट्री. चला बघूया त्यामुळे तो प्रयोग किती आणि कसा रंगतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून MHJ क्रिएशन्स सहर्ष सविनय सादर करीत आहोत पृथ्वीक प्रताप लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक त्या रात्री नेमकं काय घडलं. त्या रात्री नेमकं काय घडलं. अंक 2 आणि शेवटचा. विक्रम, काय ठरलंय तुमचं? आम्हाला साथ देणार आहे का नाही? नाही भैया, तुमच्या या नीच कृतीत मी तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही विसरला असाल पण मी अजूनही विसरलो नाही. माझ्या थंबण्यात सरंजामकरांचं रक्त वाहत आहे. रामू काका, तुम्ही याच्यात सामील असाल असं वाटलं नव्हतं मला. कसं आहे विक्रम साहेब, आजपर्यंत कष्टाची भाकरी खूप खाल्ली, आता बेईमानीचं बर्गर खायचं आहे. शी, तुम्ही सगळे नीच आहात. विक्रम, कुठं चाललाय? गुन्ह्याकडे डोळे झाक करणारा पण गुन्हेगारच असतो. तुमचं हे सगळं सत्य मी लोकांना सांगणार आहे. सोडा मला, सोडा मला. आदित्य, थांबवा यांना. हे जर का पोलिसात गेले ना तर मग आपला प्लॅन फेल होईल. विक्रम, मी सांगतोय, सोडा मला. इथनं जाऊ नाही शकत तुम्ही. विक्रम, मी जाणार नाही, मी जाणार. कामिनी, तुम्ही काय केलं? कामिनी आणि प्रॉपर्टी याच्यामध्ये कुणी बी येऊ शकत नाही. बापरे, सॉरी 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 काय बोलतो? बापरे. कामिनी, तुम्ही त्याला मारून टाकलं. रामू काका, एक काम करा, गाडी काढा, गाडी काढा. ही बॉडी गाडीत टाकून गाडी दरीत ढकलून देऊ. काढा लवकर, गाडी काढा. याला उचला, आधी आधी याला उचला. साहेब उचला, उचला याला. मला भीती वाटत साहेब. साहेब, कोणीतरी आले वाटतं साहेब. आता कोण येणार आहे इथं? कोण आहे? रामू काका, इन्स्पेक्टर नागराज माने मृत्यूपत्राच्या वाचनासाठी येणार होते. ते आता बॉडी इथनं घेऊन जाता येणार नाही. काय करता येईल? बॉडी इथं पलंगाखाली लपवा आताच्या आता. बॉडी पलंगाखाली लपू. हसायला काय झालंय? नेहमीची लपवायची जागा. उचला. आला रामू काका. अरे साहेब उचला. हो साहेब, साहेब उचला. ढकला, हात ढकला. घाबरू नका. नॉर्मल वागा. साहेब, मी मदत करतोय, पण आता 2 नाही 4 घेईन. काय? 4%. रामू काका, आता ही बोलायची वेळ का? हो माहितीये ताई, ही बोलायची वेळ नाहीये, पण मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं याला असतं म्हणतात. ताई, आहे का कबूल? हाय हाय, कबूल हाय. पण आता आपलं तोंड पण ठेवा. हा, ते माने कधी पण वर येईल.
गुड इव्हनिंग सरंजामकर. डिक्शन इन्स्पेक्टर नागराज माने इथं कसं काय येणं केलं? कसे आहात? आहे चांगला मस्त आहे. काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? नाही, माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग तेव्हाच उडतो जेव्हा एक, त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट झालेलं असतं. दोन, जेव्हा त्याने कुणाचं तरी वाईट केलेलं असतं. तीन, जेव्हा त्याने काहीच केलेलं नसतं तरी त्याचं वाईट झालेलं असतं. आणि चार, जेव्हा तो गुन्हा करून गुन्हेगार नागराज मानेच्या समोर उभा असतो. तोंडाने आवाज नको देऊ. नागराज 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 तुमचा योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? आमसनी लय आवडतो बघा. साप 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 अरे साप आहे साप आहे काय आहे? अरे साप आहे आतमध्ये साप आहे. सॉरी अरे ते पळायला लोक चालले. थांबा हे कोण आहे ते? रसिका प्रेक्षक थांबा. घाई गडबड गोंधळ करू नका. ते काय आहे, व्यत्यय आलेला आहे, मोठा व्यत्यय आहे तो. तुम्ही घाबरू नका. फक्त पहिल्या 3 रांगातले जे लोक आहेत ना, त्यांनी पाय वर करून बसा. बाकी पुढे तो एवढा साप येत नाही. आम्ही लगेच कर्टन पाड. ए छोट्या काका ए कुठे दिसला कुठे साप? अरे दिसला नाही. अरे इथून ते विंगेतून आपण बाथरूम कडे जातो बघ, मध्ये 2 बल्ब नाही येते वरती. अरे इथे कालोखात पायावरून सलसलत गेला ना रे. थांबा हे काका ऐक ना, लाईट मारून बघ. टेन्शन नको, उगाच हे नको यार. छोट्या काका काठी काका नाही, कुठंच नाही. सगळ्या पेटे वाजून बघितल्या, कुठेच नाही. तो साप आहे, नाटकाची प्रॉपर्टी आहे आतमध्ये असायला. ऐक ना भाई, चेक करूया ना, विंगेत वगैरे चेक करूया ना आपण. नाही मी बघून आलो, कुठेच नाहीये. आणि काय टेन्शन घेऊ नका, मी स्वतः सर्प मित्र आहे. हा का? साप धरलाय कधी? रोज धरतो. नक्की? हो, फुरस, घोनस, मन्यार, कोबरा हे नाही पकडत मी. मग काय गांडूळ पकडतोस? नाही तसं नाही, सापच पकडतो. पण हे विषारी साप आहेत. मी बिनविषारी साप पकडतो. धामण, पानसाप हे पकडतो. मी छोटा सर्प मित्र आहे. परफेक्ट आहे. ऐक ना छोट्या का, मला याच्यावर विश्वास नाही. तू प्रेक्षकांना विचार, त्यांच्यात कोण सर्पमित्र आहे काय. अरे नाही, तो प्रेक्षकांमधूनच आलेला आहे. नाही विचारून बघ. आहे ना साप? काय प्रॉब्लेम नाही ना? प्रयोग करू शकतो ना? हो इथे करा, इथं लाईट आहे, इथे काय टेन्शन नाही. हा ना? कोपऱ्यात असला तर असेल तो, इथं नाही काय. हा मग ऐक मी रसिक प्रेक्षकांना सांगतो का की ऐक काय नको सांगू त्यांना. मी काय म्हणतो, फक्त ते घाबरलेत का नाही ते बघ, आणि तयार आहेत का बघ नाटक बघायला. मी बघतो ते. रसिका प्रेक्षक हो. हा थँक्यू नाही झालेलं आहे ते, आलेलं आहे ते, गेलेलं आहे. तर आम्ही करतो आणि इथे येणार नाही. आम्ही माणूस ठेवलेला आहे. हाय सर्पमित्र आहे. ऐक ना मग आता हा जो बोलतोय, जर साप नाही तर मग आपण प्रयोग सुरू करूया ना. करूया. तू एक काम कर, नाटक सुरू करतोय अशी अनाउन्समेंट कर. त्यांना म्हणा फक्त आम्हाला फक्त जरा 2 मिनिटं दे. आम्हाला तयारीची 2 मिनिटं लागली. ऐक, 2 मिनिटं हवी आहेत त्यांना. 2 हे नको बोलूस ना, तू वेडायस का? मग काय मी काय अनाउन्समेंट कर, कर्टन दे, आपण सुरू करूया प्रयोग. हा. ए जागा घ्या. ऐक नाही ना, येणार ना साप? घे ना पटापट. कशाला ऍक्टिंग करायची मारायला? रसिक मायबाग प्रेक्षक हो, आता बघा. ए ऐक कर्टन दे. 3 मोज आणि कर्टन दे. झाले दिलेला आला बा अर्धा. कर्टन ए बे कर कर्टन पाड. अरे माकडा खाली जा की. कर्टन पाड खाली जा की. ए पिपिया हे काय करते? लाईट्स काढायला सांगणार. हे मंदार खाली ये ना. मी नाही जाणार. अरे तू बी मला दिसत असेल तर इन्स्पेक्टर आहे मी यार. असू दे, मी नाही जाणार खाली. अरे मंदार खाली ये. मी नाही जाणार खाली. नाटक
पुढे कसं जाणार? जाऊ दे त्याला पुढे काय जायचं ते मी नाही जाणार अरे खाली. मंदार अरे तू डेड बॉडी आहे, तू पाहिजे खाली इकडे आता. नाही पण खाली साप आहे पिपी. मला चावलं तर मी काय करू? मी एकुलता एक आहे. मी आणि माझी आईच राहतो. आईच्या मागे कोण नाही. मी नाही जाणार खाली. ए बारक्या, अरे बाबा नाही एवढं काय होत रे, कशाला भेटते ते सांगितलं ना साप नाही म्हणून. आणि हे बघ ही इकडे ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये विषारी साप नसतात मला माहिती. ए, छोटे का साप असतो? मला माहिती चला, करा ते लोक. विषारी साप नाही. काय काय झालं काय आहे मी नाही खाली जाणार. मी नाही खाली लपणार. खाली जाई ना. बघणार रे अरे मला काय सांगतो बघणारे. मी जाणारच नाही खाली. ऐक ना यार मंदार. ए बारक्या, अरे तू काय एवढं काय भेदर आहेस काय रे? मी भेद आहे. मी भेद आहे. भेदर आहे भेदर काय ना, मी लागा तिथं रातचं उसात बिसात वावरात घुसतोय कुठं, पण मला गावात चावलं नाही साप. इथं कुठे थिएटरात चावणार आहे तेव्हा? नाही नाही ऐक मी काय म्हणतो बाबू ऐक ते आम्ही ना हे ठेवलं कुठं आहे रे ते हाय माझ्याकडे. मग काय करतो काय आहे, काय आहे? बघणार रे बघ ना अरे सांग काय आहे? बघायलाच सांगतोय नुसता. हे बघ बाबू हे आम्ही सगळीकडे ठेवलेलं आहे. ह्याच्या वासाने ना साप येत नाही. हा, बस, बस, बस. आपण विषय संपला. अरे आमचं मी हे हे घेऊन झोपणार मगच मी खाली जाईन. हे घेऊन झोपणार. चालेल चालेल जा. जा. बेस्ट बेस्ट. सर्पमित्र खाली ठेवू का ह्याच्या बरोबर येऊ काय कंपनीला? नको नको मला नाही त्याच्यावर विश्वास. जा ना भाई. तू सुरुवात कर सर हा, ऐक एक मिनिट थांब. अनाउन्समेंट दे. कर्टन मी सांगितल्याशिवाय देऊ नकोस. हा मी करतो बाबू हाय हाय त्याच्यावर विश्वास ठेवलाय. जा खाली. जा जा खाली जा चल. घेऊ काय रे घेऊ हा घे अनाउन्समेंट घे. रसिक मायबाप प्रेक्षको आता अरे भितो रे मी पण तुझ्या वाक्यापासून तिकडे थांब. हा चल कर्टन दे कर्टन दे. कर्टन रे कर्टन गुड इव्हनिंग सरंजामकर. कसे आहात तुम्ही? इन्स्पेक्टर माने. अरे जा ना कुत्रिया. पाय नको हलवू ना. मला असं वाटतंय साप येतोय काहीतरी हुळहुळतंय आतमध्ये खाली यार. अरे माझ्या कॅरेक्टरचं वर्किंग आहे ते. मग तुझा कॅरेक्टरचं वर्किंग काय फक्त ढोपरायच्या खाली आहे काय? इथे मग इन्स्पेक्टर माने. तुम्ही इथं कसं काय? काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? नाही तसं काय नाही. माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग तेव्हाच उडतो जेव्हा जेव्हा त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट झालेलं असतं. 2 जेव्हा त्याने कुणाचं तरी वाईट केलेलं असतं. 3 जेव्हा त्याने काहीच केलेलं नसतं पण तरी त्याचं वाईट झालेलं असतं. आणि 4 जेव्हा गुन्हेगार गुन्हा करून नागराज मानेच्या समोर उभा असतो. कोणताने नको देऊ. ती देत नाही मी काय करू मग? नागराज 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 तुमचा ह्योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? आमसनी लय आवडतो बघा. तिला सांगा माझ्या नादाला लागू नका. नागराज माने आहे मी गुन्हेगाराचा सुपडा साप म्हणजे साप करतो. आला अरे तुझे अरे ही दिसतंय मला काय येडा वाटतोय मग मी रे. अरे मग साप कशाला बोलतोस? मला खाली असं वाटतं की साप येतं यार म्हणून. काय बाबा मग आता तुला काय अक्कल बिकल आहे का नाही? काय मला अक्कल बिक्कल आहे काय नाही म्हणजे? लाईट कशाला येतोय बाहेर? अरे मग तो साप कशाला बोलतोय? अरे बाबा, वाक्य आहे ना त्याचं. वाक्य आहे माझं तर काय? मला नाही माहित वाक्य काय त्याचं अरे ते. बाबा सुपडा साप आहे ना, आता सुपडा सापला सुपडा माप म्हणायचं का मग? तुकडा माप पण मग. अरे तू मग ऐक ना. बाबा तू कशाला साप साप बोलतोय सारखा? तू कशाला तिच्या ते भाटकर सरांचं करायला लावलंय मला काय माहिती लागा? हे तर एवढ्या वर्षात माझं मला जुळा ना अजून. अरे भाटकर सरांचं फार मोठा माणूस आहे तो. त्यांचा आवाज का माझं लगा हे बाकी झालं. साफ बोल ना. साप तू अरे तुला डायलॉग माहित नाहीत नाटकाचे? मला कसे डायलॉग माहिती असणार पीपी? माझे वाक्य झाले डेड बॉडीचा सीन आला की तुम्ही बोला जा बाहेर जाऊन वडे घेऊन ये. मी पुढे कधी थांबलोच ना डायलॉगला. हे डायलॉग मी कधी ऐकलेलेच नाहीत. जे आयला तू पण डेंजर आहे म्युझिकवाला मागे पुंगीचा आवाज येतोय ते ऐकून नाही साप आला तर काय करू मग मी? पीपी जर साप आला ना तर बेन्या, लक्षात ठेव.
एक छोट्या काका इकडे. माझं नाव नागराज माने आहे तो पुंगी नाही तर का पियानो वाजवेल का माझ्या माग तुला काय अक्कल बिकल आहे का तुला तुला रे खाली तू अरे तो जात नाही खाली यार. अरे पण तू आता घे ना बाबा, करून घे ना. अरे मी कशाला जाऊ खाली? खाली साप आले तर मी काय करू? ए बाबा नको जाऊ, तुला अक्कल नाही छोट्या काका. माझं- ही काय रिप्लेसमेंट आणली आहे तू? माझ्या बिल्डिंग मधला आहे रे तो. तुझी आखी बिल्डिंग भरलीस तू इथे. सगळे बिल्डिंग मधले आणतोस 5-50-100 वाचवायला. नट आण ना कधीतरी. ए बाबा, नटाचं तू मला सांगू नको हा. तू स्वतःचा एक नट घेतलास या इथे नाटकामध्ये, हा म्हाताऱ्याचा तो बघ. हा म्हाताऱ्याची भूमिका करतो, सवाई अभिनेता. हा इथे अभिनय करत असतो आणि याचं कॅरेक्टर विंगेमध्ये माझ्याशी गप्पा मारत असतं. कॅरेक्टर पण सांगतं ह्याला नाही जमत, ह्याला नाही जमत. अरे छोट्या काका, मी कधीच नाही बोललो तो सवाई अभिनेता आहे. त्याची एकांकिका सवाई जिंकली, त्यात 35 जण होते. अरे मग हे त्याला सांग. तो लोकांना काय सांगतो, मी सवाई अभिनेता आहे. त्याने काय सांगितलं पाहिजे, मी सवाई 35 अभिनेता आहे म्हणून. आम्ही 35 जणांनी मिळून एक सवाई जिंकलेली आहे हे सांगितलं पाहिजे ना. छोट्या काका, तू ह्याला सांग ना तयार व्हायला. ए बाबा ए मला काय तू लॉजिक? एक मिनिट थांब. बोल, तू मला खरं सांग. तू आता इथे खाली पाहिजेस की नाही? खाली पाहिजे. इन्स्पेक्टर समोर उभा आहे आणि तू वरती आहेस. लोकांना काय वाटेल? आपण त्यांना येडं बनवतो वाटणार नाही काय? हे येडा लॉजिक वाटतो. तू लॉजिकचं बोल नको पिपी. मग काय कोण बोलेल? डिरेक्टर आहे मी. डिरेक्टर आहेस ना? ह्या रसिकाला तू हिरोईन म्हणून घेतलंयस नाटकात, त्याला काय लॉजिक आहे? म्हणजे सकाळी 7ला पाणी येणार की नाही हे एक्सप्रेशनने अख्खं नाटक करत असते ती. त्याला लॉजिक आहे? तू काय बोलतो रे? मला नाटकातला ना तरी माहितीये का तुला? गप्पा बस जरा, गप्पा. Backstage करत पहिला होता, सांगतो, एकदा मी role नाही जाणार. play यार थांबा ना यार. ए थांबा ना. कसं एक बोलतो मिनिट. ए, आम्हाला? थांब ऐकून घ्या ना. थांब जरा. ए बाबा मी तुझ्या पाया पडतो. ऐक ना, प्रयोग चालू आहे, लोक खोळंबलेत. आपण आता ना आपलं हसं करून घेतोय. आठव ना, भरत मुनी काय बोलले होते? अरे बाबा, ते बोलले, मी त्यांचं नाही ऐकलं. मी त्यांना कधी भेटलेलो पण नाही, माझी त्यांची ओळख पण नाही बाबा. मी नाही जाणार खाली. मला जर साप चावलं मी नाही जाणार यार खाली. मी नाही. चल यार. माझ्या छान काय होतं. ए बाबू, 1.5 पाकिट जा. ए किती पाकिट आवरा. करतो तो. ए किती पाकिट? ते तुला काय, तुम्ही करा, सुरुवात करा. झालंय, माझ्या छान केलेलं आहे. कुठनं नाईट डे चल. तिथनं की आधीपासून बाबू, तुला काम करायचं. पटापट नागराज मानेपासून. हा ती जळू नकोस ना. आहे तिकडून कर. चल लाईट्स द्यायला सांग. घे. ए लाईट दे. लाईट. आणि 4 जेव्हा गुन्हेगार गुन्हा करून नागराज मानेच्या समोर उभा असतो, नागराज नागराज नागराज. तुमचा ह्योच डॅशिंग स्वभाव आहे का नाही? तो आम्हाला लय आवडतो बघा. तिला सांग माझ्या नादाला लागू नकोस. नागराज माने आहे मी. गुन्हेगाराचा सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मग मी पण विष कन्या आहे. आणि एकदा का माझ्या प्रेमाचं विष चढलं ना का ते लवकर खाली उतरत नाही. मला आता इथे वेगळाच डाऊट यायला लागलाय. मला तुमच्यावर संशय येतोय. आमच्यावर कसला संशय? मला घराची झडती घ्यावी लागेल. जडती कशाला? मला या घराची झडती घ्यावी लागेल. घरात काय आहे? कपाटात काय? नाही कपाटात काय नाही. कपाट उघडा. कपाटात काय नाही. कपाट उघडा. पलंग खाली काय? नाही काय नाही. पलंग खाली काय? काय नाही. हात सोडा. पलंग खाली इन्स्पेक्टर काय? माने काय नाही. इन्स्पेक्टर माने पलंग खाली काय? मी नाही. हाय का? कामिनी तुम्ही काय केलं? कामिनी मला काय बी सुचलं नाही काय करायचं. यानं जर का बॉडी बघितली असती तर आपला सगळा प्लॅन फेल झाला असता म्हणून मी मारलो. रामू काका, आता गाडी 2 बॉड्या भरा आणि गाडी दरीत ढकला. उचला बॉडी. उचला बॉडी उचला. अहो साहेब, ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्स नाही, पोलीसवाल्यांची गाडी आहे ती. आता म्हणजे नागराज मानेनं पोलीसवाल्यांना आधीच बोलावलं होतं.
आता बॉडी कुठं लपवायची? हिथं हिथं पलंगा खाली लपवा. पलंगा खाली लपूया. पुन्हा ती जागा. लपवा लपवा. या या या. उचला उचला. काय बारा अच्छा 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 मंदिर अच्छा बारक्या जागी बारक्या आज जा क्या अरे डेड बॉडी आपोआप बाहेर कशी काढली विचारते लोक. आज जा. बारक्या आज जा की जाना कुत्रे. अरे आज जा की तुला ना मध्ये बघतायत लोक. तुला काय अक्कल बिकल आहे का? तुला अक्कल आहे काय? नाटकाचं लॉजिक कळतं का? पहिली बॉडी तुझी मिली आहे, मी आत्ता मिली म्हणलं मागणं मी असलो पाहिजे की नाही? मी जाणारच नाही. पहिली बॉडी मी आहे ना. मग? मग ठरवलं मी बाहेर राहणार. जा. तू आहे का येडा आहेस काय रे जरा? पहिली बॉडी मी आहे ना. जो पहिला जातो तो खेळतो. अरे बाबा पहिला तुम्ही आलाय तर तुला पहिला आत ढकलला ना, मग मी मेलो, मग मला मागणं टाकणार ना ते. बाबा मला नाटकच करायचं नाही. काय नाटक करायचं नाही? नाटक करायचं नाही. नाटक नाटक वाजवीन कान पडत एक मग चांगला क्रिकेट खेळत होतो. मला नाटक करायचं नाही. त्या काय छोटा छोट्या काका हा वेळा लागा. ए छोट्या काका. रसिक प्रेक्षक हो, आम्हाला माफ करा. आमच्या नाटकाला साप चावल्यामुळे आमचं नाटक साप हुकलेलं आहे. तुमचे जे तिकिटाचे पैसे आहेत ते तुम्हाला तिकीट काउंटरवर मिळतील आणि ते पैसे मी ह्यांच्या गेल्या 10 प्रयोगाच्या पाकिटामधून देणार आहे. वा वा, जोरदार टाळ्या. साप स्किटला चावला पण हास्याचं विष आमच्यात भिनत गेलं. मजा आली, मस्त. बघा हसरसे काय म्हणतात प्रसाद दा. छान, मस्त संकल्पना मस्त होती. तो जो म्हणजे ज्या काळातलं नाटक आहे तो काळ इतका अप्रतिम एस्टॅब्लिश केलात तुम्ही सगळ्यांनीच. म्हणजे त्या नाटकातले परफॉर्मर म्हणून बने इतकं अप्रतिम घाणेरडं काम तू याच्या आधी कधी केलं नव्हतंस. इतका डोक्यात जाणारा सूर होता त्या म्हाताऱ्याचा. आणि असे आपण कित्येक जुन्या नाटकांमध्ये बघितलेत किंवा तो नायक त्याच्या एक आयुष्यात तो इन्स्पेक्टर एक करारी भयंकर. सावत्या ओ जे काय बेरिंग घेतलं होतंस, वा वा क्या बात आहे. मंदार मस्त, रस्सा मस्त. बाकी दत्तू तू वाटतोस छोटा सर्पमित्र. आता तुझ्या त्या हेल्दी बाउल सोबत पुढचं पाऊल हे नको तुझं की. मजा आली, खूप मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की छान होतं टीमवर्क तुमचं. बने आजचा परफॉर्मन्स फारच दिलखेचक होता. मला फार आवडला. ग्रेट अटेम्प्ट आणि वेगळंच त्याला तू स्वरूप देऊन फारच छान परफॉर्म केलंस. मला खूप आवडलं. सगळ्यांची बाकीच्यांची साथ उत्तम. तुम्ही प्रॉम्प्टिंग जे करत होता ते पण खूप छान होतं. आणि आज सगळ्या पावलांना हे सिंक झालं साऊंड. मजा आली. गुड परफॉर्मन्स.